नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. तुम्हाला माहीतच आहे आपण या चॅनलवर MPSCचे इंग्लिश प्रश्नांची PYQ सिरीज चालू केलेली आहे, ज्यामध्ये आपण आतापर्यंत नाऊन, प्रोनाऊन आणि ॲडजेक्टिव्हचे PYQ घेतलेले आहेत. जर कोणी पाहिले नसतील तर यापूर्वीचे भाग नक्की पाहून घ्या. आज आपण घेतो आहे वर्ब, आणि सर्वांना माहीतच आहे की वर्बचा आपल्या इंग्लिश ग्रामरमध्ये किती महत्त्वाचा रोल आहे. त्यासाठी आपण सर्वात जास्त 200 प्रश्न या भागावरती घेणार आहोत. तर आपण आत्ताचा भाग जो घेतला आहे, ज्यामध्ये आपण 50 प्रश्न डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे लोक आता महाराष्ट्र TET, टेट परीक्षा किंवा MPSC परीक्षा देत आहेत, त्यांना या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न काय सांगतोय आपल्याला? द टीचर सेज दे ड्युरिंग लेसन. आता टीचर सांगताना काय सांगणार बघा. टीचर नेहमी काय देतात? आज्ञा देतात, म्हणजे कंपल्सरी काहीतरी गोष्ट सांगतात. आता यामध्ये आपण पर्याय बघूया. नीड नॉट म्हणजे गरज नाही असं झालं अर्थ, असं काही येणार नाही बघा. मे नॉट म्हणजे कदाचित, मे म्हणजे काय असतं? कदाचित. मे नॉट कदाचित बोलू नका असं तर नाही होणार. किंवा वुड नॉट टॉक म्हणजे बोललं नाही पाहिजे असं होणार आहे, परंतु असं नाही होणार. तर काय होणार आहे? मस्ट नॉट टॉक, कारण टीचर आज्ञा देणार आहेत की बोलणं आवश्यक नाही किंवा विद्यार्थ्यांनी बोलू नये. चला बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. द मर्डरर वॉज डॅश टू लाईफ इम्प्रिझनमेंट. म्हणजे इथं काय म्हणायचं बघा. मर्डरर ज्याने हत्या केली, जो आरोपी आहे, जो खुनी आहे, त्याला काय दिले बघा? लाईफ इम्प्रिझनमेंट म्हणजे जीवनभर कारावास. तर कमिट म्हणजे मान्य करणे वगैरे असं होणार आहे का? हे काय केले बघा. काय केले? कोर्टाने एक आज्ञा केली आहे बघा. तर कोर्टाने आज्ञा करण्याला काय म्हणतात बघा? सेंटेन्स म्हणतात. कोर्टाच्या आज्ञेला काय म्हणतात? सेंटेन्स. कन्व्हिक्टेड पण होणार नाही. आणि पेनलाइज म्हणजे दंड भरणे, दंड देणे. दंड नाही आहे इथे. पेनलाइज म्हणजे आपण म्हणतोय 100 रुपये दंड भरला, त्याला पेनलाइज म्हणायचे. इथे तर त्याला कारावास दिला आहे, म्हणजे काय केले? सेंटेन्स केले. चला बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. रवी डॅश अ सेव्हिअर हेडेक सिन्स अर्ली दिस मॉर्निंग. आता सिन्स आल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या. तर घटनेचं एक टोक दिलेलं असतं, घटनेचं एक टोक दिलेलं असतं. आणि एक टोक जर दिला असेल तर या ठिकाणी आपल्याला काय वापरावं लागतो? परफेक्ट प्रेझेंट वापरावा लागतो. काय वापरावा लागतो? परफेक्ट प्रेझेंट. परंतु जर एखादी क्रिया तशी असेल तर परफेक्ट प्रेझेंटच वापरता येतो. इथे तर हेडॅक आहे बघा. हेडॅक ही काही क्रिया नाही झाली आहे, त्याला डोकं दुखतं आहे त्याचं. त्यामुळे हॅज बीन हॅविंग विद्यार्थी काय करतील? हॅज बीन हॅविंग निवडतील, कारण असं शिकवलं जातं सिन्स दिसलं का तुम्ही परफेक्ट प्रेझेंटच वापरायचा. म्हणून बघा पहिल्या पर्यायामध्ये दिले तुम्हाला चुकवण्यासाठी. लक्षात घ्या. जर असं काहीतरी असेल, एखादा आजार वगैरे असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला ही हॅज बीन हॅविंग वापरता येणार नाही, कारण डोकं दुखतं आहे. ही काय कोणती ॲक्शन नाही आहे. मग ॲक्शन नाही आहे, त्यामुळे फक्त साध्या वर्तमानकाळात काय येईल? हॅज येईल. इज हॅविंग पण येणार नाही आणि हॅज हॅडसुद्धा येणार नाही. आपला बरोबर पर्याय हॅज. हे लक्षात घ्या. हाही नियम लक्षात ठेवा की घटनेचे एक टोक दिले, सिन्स दिले, तर आपल्याला परफेक्ट प्रेझेंटच वापरायचा आहे. चला बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. माय फादर अलॉंग विथ 2 ब्रदर्स आर लिव्हिंग बॉम्बे. आणि आपल्याला विचारलं एरर कोणत्या पार्टमध्ये एरर आहे. लक्षात घ्या. वाक्याचा कर्ता, तुम्हाला या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. हा वाक्याचा एक कर्ता, आणि सब्जेक्ट नेहमी काय करतो? वर्बला आपल्यानुसार वर्ब घेतो. सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वर्बसुद्धा सिंग्युलर येईल, सब्जेक्ट प्लुरल असेल तर वर्बसुद्धा प्लुरल येईल. मला सांगा, माय फादर काय आहे? सिंग्युलर सब्जेक्ट आहे, म्हणजे याचं वर्बसुद्धा काय आलं पाहिजे? सिंग्युलर आलं पाहिजे. परंतु इथे काय दिले बघा? आर दिले. विद्यार्थी काय करतात बघा? अलॉंग विथ 2 ब्रदर्स. ब्रदर्स आहे म्हणून आर घेतात, पण ब्रदर्स हे काय आहे? ऑब्जेक्ट आहे. लक्षात घ्या. वाक्याला करता एकच असतो, जो आहे माय फादर. 2 भावांसोबत येत आहेत अलॉंग विथ 2 ब्रदर्स, पण येत आहेत कोण? वडील. कोणासोबत येतात? भावांसोबत. हे तर ऑब्जेक्ट झालं. ऑब्जेक्टनुसार आपण वर्ब नाही घेत, तर आपण वर्ब घेतो सब्जेक्टनुसार. सब्जेक्ट सिंग्युलर आहे, त्यामुळे इथे आर ने येतं काय आलं पाहिजे? इज आलं पाहिजे. माय फादर अलॉंग विथ 2 ब्रदर्स इज लिव्हिंग बॉम्बे. वर्ब घेताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, आपण सब्जेक्टकडे लक्ष ठेवायचं आहे.
यामध्ये गोंधळ करू नका. इथे काहीही येऊ दे पुढे, तुम्हाला वर्ब हे सब्जेक्टनुसारच घ्यावे लागेल. सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर आपलं वर्बसुद्धा सिंग्युलर आलं पाहिजे. म्हणजे एरर कोणत्या पार्टमध्ये आहे बघा, सी पार्टमध्ये एरर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. यूज करेक्ट वर्ब सांगितले. ही डॅश नॉट डू दिस इफ ही ट्राईड. ट्राईड काय आले बघा, पास्ट आले. जर वाक्यामध्ये पास्ट असेल तर आपल्याला इथे सुद्धा पास्टचं वर्ब वापरलं पाहिजे. चला आता बघूया आपण पास्ट वर्ब कोणकोणतं आहे. कॅन हे काय पास्ट वर्ब नाही आहे. मे नाही आहे, मेचं माईट वापरायला पाहिजे होतं. जर मे वापरायचं असतं तर माईट वापरता आलं असतं, परंतु इथे माईटची संधी नाही आहे. कारण इथे काय म्हटलं आहे, करू शकला नसता जरी त्याने प्रयत्न केले. तर माईटचा काय प्रश्न येणार नाही, त्यामुळे येणार कुड. तो करू शकला नसता जरी त्याने प्रयत्न केले असते तरी, असा त्याचा अर्थ होतो. चला बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. ही डॅश हॅव गॉन ॲब्रॉड अ मंथ बॅक. हॅव गॉन म्हटले. हॅव गॉन म्हणजे गेला असेल याची खात्री दिली बघा. गेला असेल म्हणतो ना आपण, तो गेला असेल 1 महिन्यापूर्वी, मग मे येणार का. इथे तर गॉन आले, पास्ट आले. पास्ट आले म्हणजे इथे प्रेझेंटचं वर्ब वापरता येतं का, नाही वापरता येणार. हे सुद्धा प्रेझेंट आहे, नाही वापरता येणार. हे तर भविष्यकाळ आहे, हे तर वापरताच येणार नाही. किती साधी गोष्ट आहे बघा. जर तुम्ही सेंटेन्स नीट वाचलं तरी तुम्हाला त्याचं उत्तर सापडतं. काय येणार आहे बघा, माईट. चला बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. ही डॅश डू इट वेदर यू लाईक इट ऑर नॉट. तो एखादं काम करेल जरी तुला ते आवडलं किंवा आवडलं नाही तरीसुद्धा. तर काय येणार बघा. बघा इथे काय आले, वेदर आले. वेदर किंवा इफ वापरतो आपण. कशासाठी वापरतो, कंडिशन दाखवण्यासाठी. काय दाखवतो, अट दाखवतो. मग कंडिशनमध्ये काय आले बघा, यू लाईक इट ऑर नॉट. काय आले बघा, प्रेझेंट आले, सिम्पल प्रेझेंट आले. जर कंडिशनमध्ये सिम्पल प्रेझेंट असेल तर दुसऱ्या वाक्यात काय आलं पाहिजे, फ्युचर आलं पाहिजे. सिम्पल फ्युचर आला पाहिजे. सिम्पल फ्युचर म्हणजे जोडी कशी लक्षात घ्या. सिम्पल प्रेझेंट एका वाक्यात असेल तर दुसऱ्या वाक्यात काय आलं पाहिजे, सिम्पल फ्युचर आलं पाहिजे. हा नियम कायमस्वरूपी लक्षात घ्या. खूप प्रश्न आपल्याला याच्यावरती आहेत. तर बघा वूड हा काय वापरता येणार नाही, आपल्याला सिम्पल फ्युचर पाहिजे. विल हॅव हे पण वापरता येणार नाही, तर परफेक्ट फ्युचर झालं. तर काय येईल बघा, विल येईल. शाल हॅव तर येणार नाही. काय येईल बघा, विल. ही विल डू इट वेदर यू लाईक इट ऑर नॉट. मग असं जर म्हटलं आपण वाक्य बघा, जर असं आपण म्हटलं, इफ यू स्टडी हार्ड, तर काय येणार बघा, यू विल गेट सक्सेस. सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स. जर इथे वूड आलं, इथे बघा इथे स्टडीड आलं, तर इथे काय येईल बघा, वूड येईल. आणि इथे जर हॅड स्टडीड आलं, हॅड स्टडीड आलं, तर दुसऱ्या वाक्यात काय येईल सांगा, वूड हॅव गॉट. वूड हॅव गॉट. हे 3 कंडिशन लक्षात ठेवा. तुमचे सर्वचे सर्व प्रश्न पुढचे जे व्हिडिओमध्ये पुढे प्रश्न आलेत ते सर्वचे सर्व प्रश्न या नियमावरती सुटतील. पुन्हा एकदा रिव्हिजन करूया. याला म्हणतात 1 नंबर कंडिशन, फर्स्ट कंडिशनल सेंटेन्स म्हणतात. सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स. याला म्हणतात दुसरं कंडिशन वाक्य. जर पास्ट टेन्स आलं, सिम्पल पास्ट आलं, तर इथे वूड येतं. आणि इथे जर हॅड प्लस V3 आलं तर इथे वूड हॅव प्लस V3 येतं. वूड हॅव प्लस V3. लक्षात आलं बघा. हे रूल बघून घ्या आणि या कंडिशनवरती तुम्हाला सर्व प्रश्न यानंतरचे सुटतील. चला बघूया पुढचा क्वेश्चन. बी केअरफुल दॅट यू नॉट कॅच इन्फेक्शन. इथे काय म्हटलं बघा, की काळजी घे. काय म्हटलं आहे, काळजी घे की तुम्हाला इन्फेक्शन नको व्हायला. म्हणजे काय दिलं आहे बघा, सल्ला दिला. सल्ला दिला. आता कोणतं वाक्य आपल्याला सल्ल्याचं सांगते, विल तर नाही, विल तर भविष्यकाळ आहे. शाल पण नाही, हॅड तर येऊ शकत नाही. काय येणार आहे बघा, शूड. यू शूड नॉट कॅच इन्फेक्शन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अंटिल ही डॅश फाउंड एरर एक्सपेरिमेंट विल नॉट बी चेंज. बघा विल नॉट बी चेंज, विल आले म्हणजे सिम्पल फ्युचर आहे. सिम्पल फ्युचर आहे म्हणजे इकडे आपल्याला काय पाहिजे, प्रेझेंट पाहिजे.
प्रेझेंट पाहिजे. आता प्रेझेंट कोणता पाहिजे? सिम्पल प्रेझेंट पाहिजे. बघूया आपण एखादा पर्याय दिला आहे का? हॅड आले, हे तर पास्ट गेलं. विल म्हणजे फ्युचर, वूड म्हणजे पण फ्युचर. एकच पर्याय राहिला आपल्याकडे हॅज, तो आपण घेऊ शकतो. अँटिल ही हॅज फाउंड एरर एक्सपेरिमेंट विल नॉट बी चेंज्ड. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. ही हॅज डॅश टू दिल्ली. हॅज आले बघा, लक्षात घ्या. हॅव असेल, हॅज असेल किंवा हॅड असेल तर या तिघांनंतर आपल्याला काय घ्यावं लागतं? V3 घ्यावं लागतं. तर इथे बघा विल बी गोईंग आलं, हॅज नंतर विल येणार नाही. त्यानंतर बघा इथे गॉन आहे, इथे वूड गो आले, हे तर येणार नाही. गो आले फक्त, हे सुद्धा नाही येणार. तर बरोबरचा पर्याय बघा गॉन. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. राजा डॅश गोईंग विथ रमेश टू द पोस्ट ऑफिस. आता बघा ING कधी लागतं क्रियापदाला? तर त्याच्या पाठीमागे जर ॲम आर किंवा वॉज वेअर किंवा शाल विल बी या हे जर हे पाठीमागं असेल तर समोर येणारे वर्बला काय लागतं? ING लागतं. चला बघूया आपण पर्यायामध्ये. आता बघा इथे राजा काय आहे? सिंग्युलर, त्यामुळे इथे आर तर येणार नाही. विल आलं असतं पण विल सोबत काय पाहिजे होतं? बी पाहिजे होतं, हे पण नाही येणार. वेअर आलं असतं पण इथे प्लुरल पाहिजे होतं, नाही आहे. इथे काय सिंग्युलर आहे बघा, त्यामुळे इज ई. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. रखमा डॅश हार्डली रीड अँड राईट. हार्डलीचा अर्थ काय होतो आधी समजून घ्या. हार्डली म्हणजे क्वचित किंवा होऊच शकत नाही, निगेटिव्ह सेन्समध्ये वापरलं जातं. काय वापरतात? निगेटिव्ह सेन्समध्ये. आता ऑलरेडी हे निगेटिव्ह सेन्समध्ये असल्यामुळे डज नॉट येणार का? नाही येणार, हा तर आधीच कॅन्सल झाला. कांट येणार का? नाही येणार. अरे हार्डली तर आधीच निगेटिव्ह आहे, मग कांटची गरज नाही. मग आता दोन पर्याय उरले, डज आणि कॅन. आता डज वापरू शकतो का आपण? तर नाही वापरू शकत. वाचू शकत नाही, लिहू शकत नाही असं म्हणायचं आहे, म्हणून या ठिकाणी काय येईल? कॅन येईल. कॅन येईल किंवा कुड पण येऊ शकते, हे लक्षात घ्या. कॅन किंवा कुड येऊ शकतं, दोन्हीपैकी एक. दोन्ही पर्याय एका वेळी असणार नाही, दोन्हीपैकी एकच कोणतं तरी पर्यायामध्ये असेल, जे तुम्ही चूज करू शकता. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. द हेल्दी सिल्कवर्म्स आर डॅश अप ऑन द लीव्ज ऑफ मलबेरी. म्हणजे काय केलं जातं? मलबेरीच्या लीव्जवर काय केले जातात? रेशमाचे किडे वाढवले जातात. फेड म्हणजे खाऊ घालणे, फेडचा भूतकाळ येतो. केप्ट म्हणजे ठेवणे, फक्त ठेवतात का? नाही. पुट म्हणजे पण ठेवतात का? नुसते नाही. ब्रॉट अप वाढवणे, त्यांचं पालनपोषण करणे असं म्हणायचं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इथे सुद्धा आपल्याला कोणत्या भागामध्ये एरर आहे ते सांगायचं आहे. द बेस्ट फीचर ऑफ द गॅदरिंग. ऑफ नंतर येणारा शब्द नेहमी काय असतो? ऑब्जेक्ट असतो. ऑब्जेक्टनुसार आपण कधी वर्ब घेतो का? नाही घेत. तर कशानुसार घेतो? सब्जेक्टनुसार घेतो. आता लक्षात आलं असेल तुम्हाला. दॅट वॉज लाईक्ड बाय ऑल. ऑल जरी प्लुरल दिसत असलं आणि त्याच्यावरून पुढे वेअर घेतले तर एक गोष्ट लक्षात घ्या, हे ऑलवरून आपण वेअर घ्यायचं नाही आहे, सब्जेक्टवरून वर्ब घ्यायचं असतं. सब्जेक्टनुसार काय घ्यायचं असतं? वर्ब घ्यायचं असतं. मग मला सांगा सब्जेक्ट काय आहे? सिंग्युलर आहे. सब्जेक्ट काय बघा? सिंग्युलर. इथे काही येऊ दे मध्ये, याचा काही संबंध नसतो. हे ऑब्जेक्ट असतं, ऑब्जेक्टनुसार तर आपण वर्ब घेत नसतो. वर्ब कोणाला डेडिकेट करतो आपण? सब्जेक्टनुसार आपण वर्ब ठरवतो. मग आता द बेस्ट पिक्चर सिंग्युलर आहे, म्हणजे वर्बसुद्धा काय पाहिजे? सिंग्युलर पाहिजे. काय पाहिजे होतं? वॉज पाहिजे होतं, परंतु इथे दिले वेअर, त्यामुळे आपल्या कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? या डी पार्टमध्ये एरर आहे. 4 नंबर पर्याय बरोबर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. देअर डॅश बोथ द चॅलेंजेस अँड द सिक्रेट ऑफ सक्सेस. म्हणजे तेथे होते म्हणायचे बघा, म्हणजे लाय असणे, आणि लायचा पास्ट टेन्स काय असतो? ले. ओके. तर लाईट म्हणजे खोटं बोलणे, हे तर नाही होणार. लेड म्हणजे पाया भरणी वगैरे करणे, तेही नाही होणार. किंवा अंडी घालण्याला सुद्धा लेड म्हणतात. लाय तर काय झालं? सिम्पल प्रेझेंटमध्ये गेलं, हे नको आहे. आपल्याला पाहिजे ले, सिम्पल पास्टमधला वर्ब हवं आहे. चला बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता ह्या ठिकाणी एक कॉन्सेप्ट लक्षात घ्या. इथे जर आपल्याला सिंग्युलर दिसत असेल, सिंग्युलर, आणि इथे केवढी मोठी अमाऊंट दिसत आली तरी आपल्याला काय म्हणायचं आहे? सिंग्युलर घ्यायचं आहे बघा. हे तुम्हाला 4 आउन्सेसमध्ये तुम्हाला वाटेल प्लुरल आहे, परंतु इथे प्लुरलमधून नाही घेतलं. समजा कधी कधी असं पण येतं बघा, दाल अँड राईस डॅश माय फेवरेट फूड.
मला सांगा फूड काय आहे? सिंग्युलर. म्हणजे हे जे दोन घटक आहेत ते एका घटकामध्येच आलेले आहेत म्हणून इज येणार बघा. दाल अँड राईस इज दोघांना एकच कन्सिडर केले बघा, कारण इथे सिंग्युलर घेतले, त्यामुळे आपलं वर्बसुद्धा सिंग्युलर पाहिजे. मग आता सांगा मला इथे काय येणार आहे? इज येणार आहे. कधी कधी असं म्हणतात बघा 10 miles इज नॉट अ लार्ज डिस्टन्स. 10 किलोमीटर हे काय खूप मोठं डिस्टन्स नाही आहे असं म्हणायचं आहे, म्हणजे सिंग्युलरमध्ये गेलं बघा, त्यामुळे इथे इज येणार आहे. बरेच वेळा तुम्हाला फसवण्यासाठी असे प्रश्न टाकले जातात आणि जर तुम्हाला त्याचा कॉन्सेप्ट माहीत नसेल तर तुम्ही नक्की इथे चुकीचं करून येणार आहात. लक्षात आलं? जर असं काहीतरी असेल आणि त्याचं इथे पाहायचं आहे, जर सिंग्युलर देत असतील तर आपलं वर्बसुद्धा सिंग्युलर पाहिजे. ही लेफ्ट टाऊन ॲट 11 PM अँड वी डॅश हिम ॲट 4 PM. म्हणजे त्याने आपलं शहर 11 वाजता सोडलं आहे आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की 4पर्यंत येईल. अपेक्षा करणं म्हणजे काय येणार बघा? एक्सपेक्ट येणार. काय येणार? एक्सपेक्ट. पास्टमधलं एक्सपेक्टेड नाही येणार, कारण हे होणार आहे की तो 4 वाजता येईल असं म्हणायचं आहे. ॲक्सेप्ट करणे म्हणजे स्वीकारणे हे तर नाही येणार, आणि एक्सेप्ट म्हणजे त्याशिवाय हे तर काही वर्ब नाही आहे, आपल्याला वर्ब पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन. ही इज नाऊ प्रिपेअर्ड टू डॅश इज फॉल्ट. प्रिपेअर्ड टू म्हणजे स्वीकारायला तयार आहे, ॲक्सेप्ट करायला तयार आहे असं म्हणायचं आहे या ठिकाणी. प्रिपेअर झालं आहे कशासाठी? ॲक्सेप्ट करायला. काय? फॉल्ट, स्वीकारणे. ॲडमिट म्हणजे सांगणे किंवा मान्य करणे. थिंक म्हणजे विचार करणे. ड्रिंक म्हणजे पिणे. हे तर काय येणार नाही, हे काय येणार नाही, हे पण नाही येणार. चला नेक्स्ट क्वेश्चन. नायदर ही नॉर आय डॅश कमी. तर नायदर नॉर जर आले असेल तर करता जो घेणार आहे सब्जेक्ट तो नियरेस्ट जे आपण वर्ब घेणार आहे ते आपण कसं घ्यायचं? नियरेस्ट सब्जेक्टनुसार घ्यायचं. बघा आता आपल्याला वर्ब कुठं घ्यायचं? इथे घ्यायचं आहे, आणि नियरेस्ट सब्जेक्ट कोणतं आहे बघा? आय. म्हणजे काय आलं पाहिजे? ॲम आलं पाहिजे. नायदर ही नॉर आय ॲम कमी. का घ्यायचं आहे? तर नायदर नॉरच्या वाक्यामध्ये जो आपलं वर्ब असणार आहे ते नियरेस्ट सब्जेक्टनुसार येणार आहे. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन. आत्ता सांगितलं होतं तुम्हाला की 10 miles वगैरे येईल. इथे बघा डिस्टन्स काय आलं आहे? सिंग्युलर. म्हणजे आपलं वर्बसुद्धा काय पाहिजे? सिंग्युलर. 40 miles इज अ क्वाईट लॉंग डिस्टन्स. 40 miles जरी प्लुरल दिसलं तरी ते एका घटकामध्ये परावर्तित होते, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सिंग्युलरच मांडायचं आहे. चला बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. आय थिंक यू आर. तर काय म्हटलं बघा? मला असं वाटतं की तू काहीतरी सांगतोय. सांगणे. स्पीकिंग म्हणजे बोलणे, टॉकिंग म्हणजे बोलणे, टेलिंग म्हणजे सांगणे काहीतरी. परंतु आपल्याला इथे काय पाहिजे? बोलणे असं पाहिजे. से म्हणजे बोलणे, काहीतरी बोलतोय असं म्हणायचं आहे, आणि टेल म्हणजे सांगणे. आपला परफेक्ट येणार आहे बोलणे. सेईंग समथिंग. यू आर सेईंग समथिंग. आता या ठिकाणी कॉन्सेप्ट लक्षात घ्या. वन जर सुरुवातीला असेल आणि ऑफ नंतर जरी प्लुरल आलं, वन ऑफ द बॉईज, तर या ठिकाणी जे वर्ब येणार ते सिंग्युलर येणार आहे. माय फ्रेंड. बघा वन आले यानंतर या ठिकाणी किती वन प्लुरल येते? हे तर ऑब्जेक्ट आहे, याचा काही संबंध नाही बघा. ऑब्जेक्टनुसार आपण वर्ब नाही घेत, तर आपण वर्ब घेतो कर्त्यानुसार. मग बघा इथे वन एक म्हटलं सिंग्युलर आहे. इथे येते ना प्लुरल, हे ऑब्जेक्ट आहे, याचा काही संबंध आहे आपल्याला? नाही संबंध आहे. आपल्याला याच्यानुसार इथे वर्ब घ्यायचं आहे. म्हणजे वर्ब काय येणार बघा? वन ऑफ आवर प्लेयर्स इज इंजर्ड. वेअर तर प्लुरल आलं हे नको आहे, आर पण प्लुरल आलं हे नको आहे, गॉड तर त्याचा काही संबंधच नाही आहे इथे. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. लॉयर्स ऑलवेज डॅश द लॉ. लॉयर्स काय करतात की इंटरप्रेट करतात, त्या लॉचा अर्थ समजावून सांगतात. बघा इथे इच हा काय आहे बघा? इच हे प्रोनाऊन आहे, आणि प्रोनाऊन काय काम करतं? कर्त्याचं काम करतं, सब्जेक्टचं काम करतं. परंतु हे कसं आहे? सिंग्युलर आहे. इच कसं असतं? सिंग्युलर असतं. हे जर सिंग्युलर असेल तर येणारं वर्बसुद्धा काय पाहिजे? सिंग्युलर वर्ब आपल्याला हवं आहे. बघा इकडे वेअर नको, आर नको, वुड नको, काय येणार बघा? इज. जर तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही लगेचच याचं उत्तर शोधू शकता. चला बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. इथे बघा काय आले? इमॅजिनरी सेंटेन्स आले. काय आले? इमॅजिनरी सेंटेन्स. तुम्ही शाळेत असताना बघा निबंध लिहिले असतील. मी पक्षी असतो तर, मी पायलट असतो तर, इफ आय वेअर अ पायलट. इमॅजिनरी सेंटेन्स असताना काय वापरायचं? वेअर वापरायचं. कशासाठी? इमॅजिनरी सेंटेन्ससाठी.
लक्षात आलं. इमॅजिनरी सेंटेन्ससाठी वेअर वापरायचं. बघा कुठे पर्याय वेअर. इफ आय वेअर अ किंग ऑर बर्ड, मी पायलट असतो तर, मी राजा असतो तर, मी PM असतो तर. चला बघूया आपण. ही ॲज वेल ॲज हिज असिस्टंट्स, ॲज वेल ॲजने वाक्य जोडले. जे इथं व्हर्ब येणार आहे, सिंग्युलर व्हर्ब आहे, ते सिंग्युलर सब्जेक्ट आहे. व्हर्ब कुणानुसार घ्यायचं, फर्स्ट सब्जेक्टनुसार व्हर्ब घ्यायचं. कधी, जेव्हा ॲज वेल ॲजने 2 वाक्य जोडले. मग ही आले, मग इथे काय पाहिजे आपल्याला, सिंग्युलर व्हर्ब पाहिजे. इज, हॅव बीन तर नाही येणार, आर नाही येणार, वेअर नाही येणार. बघा तुम्ही पर्यायच असे सेट केलेत की एकच सिंग्युलर व्हर्ब आहे. जास्त विचार करायची गरजच नाही. तुम्हाला फक्त एवढाच कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे, ॲज वेल ॲज आल्यानंतर काय करायचं. मग असे पण नायदर नॉटचं बघितलं होतं, नियरेस्ट सब्जेक्ट, परंतु ॲज वेल ॲज असेल तर फर्स्ट सब्जेक्ट. चला बघूया आपण पुढचा क्वेश्चन. श्रीराम ॲज वेल ॲज सीता, आता सांगितलं तुम्हाला फर्स्ट सब्जेक्टनुसार व्हर्ब येईल. राजू डॅश गॉन टू स्कूल, आता सांगितलं तुम्हाला V3 कधी येतं, त्याच्या पाठीमागे हॅव हॅज हॅड हवं आहे. हॅव हॅज हॅड हवं आहे, परंतु हॅव येणार का, इथे नाही येणार, कारण राजू काय आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे म्हणून काय येणार, हॅज येणार. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फॉर द लास्ट 3 months ही डॅश मेडिसिन्स फॉर द ट्रीटमेंट ऑफ अस्थमा. इथे आपल्याला काय दिले, लास्ट 3 months काय दिले, एक घटनेचं टोक दिले, एक टोक दिले आपल्याला, आणि एक टोक दिले तर आपण काय वापरतो, परफेक्ट प्रेझेंट वापरतो. परफेक्ट प्रेझेंट वापरतो. आता बघूया आपण कुठे कुठे. इज टेकिंग तर नाही येणार, हॅड बीन टेकिंग तर नाही येणार, कारण आपल्याला प्रेझेंटचं वाक्य पाहिजे. आणि वॉज टेकिंग तर नाही येणार, हे पण नाही येणार. तर काय बरोबर येईल बघा, हॅज बीन टेकिंग. परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स येईल. परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स येईल कधी, जेव्हा घटनेचं एक टोक दिलेलं असेल तर. लक्षात आलं असेल तुम्हाला. असं आपण म्हणतो सिन्स मॉर्निंग, असं म्हणू शकतो आपण. आय एम, असं म्हणू शकतो. आय हॅव बीन रीडिंग सिन्स मॉर्निंग, सकाळपासून वाचतोय. एक टोक दिले तर आपल्याला काय वापरावं लागतं, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स वापरावं लागतं. आणि फॉर लिहून जर एखादा टायमिंग आला असेल तर तरी आपण या ठिकाणी परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स वापरू शकतो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मेनी मोर टुरिस्ट बाय द टाईम, बाय लिहून जर फ्युचरचं वर्ड आला, बाय लिहून जर फ्युचरचं वर्ड आला तर या ठिकाणी काय पाहिजे आपल्याला, परफेक्ट फ्युचर वापरावं लागेल. काय वापरावं लागेल, परफेक्ट फ्युचर वापरावं लागेल. बघा परफेक्ट फ्युचर कोणतं आहे, विल हॅव अराइव्ड. काय वापरावं लागेल, परफेक्ट फ्युचर टेन्स वापरावं लागेल या ठिकाणी. कधी, जेव्हा बाय लिहून काय आलं असेल, फ्युचरचं वर्ड आलं असेल. बघा इथे बाय द टाईम द वीक इज ओव्हर, फ्युचर आले, आणि फ्युचर आल्यामुळे इथे काय पाहिजे, परफेक्ट फ्युचर टेन्स पाहिजे, विल हॅव अराइव्ड. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हटलं बघा, कम इन नाऊ, आय एम सॉरी डॅश यू वेटिंग, म्हणजे तुला वाट बघायला लावली. आता वाट बघायला लावण्यासाठी एक फ्रेज आहे, कोणती, टू हॅव केप्ट. टू हॅव केप्ट ही फ्रेज आहे बघा, कशासाठी, वाट बघायला लावणे, कोणाला तरी वाट बघायला लावली त्याच्यासाठी एक फ्रेज आहे, टू हॅव केप्ट असं म्हणायचं आहे. म्हणजे काय येणार बरोबर बघा, कम इन नाऊ, आय एम सॉरी टू हॅव केप्ट यू वेटिंग. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन. इट इज टाईम, लक्षात घ्या इट इज टाईम जर शब्द आला असेल तर इट इज टाईम नंतर जे व्हर्ब येणार आहे ते व्हर्ब कसं येईल बघा, पास्ट, सिम्पल पास्टचं व्हर्ब येईल, सिम्पल पास्ट. बघा इट इज टाईमच्या पुढे जे काही येणार आहे ते सिम्पल पास्टचं व्हर्ब येणार आहे. शूड सिम्पल पास्ट आहे का, नाही. कॅन स्टार्ट आहे का, नाही. मे स्टार्ट आहे का, नाही आहे. बरोबर पर्याय येणार आहे स्टार्टेड. बघा एकच पर्याय तुम्हाला सिम्पल पास्टचा दिला आहे. जर तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर अशा प्रकारचे प्रश्न चुकणार नाहीत. आता इथे बघा वूड हॅव प्लस V3, आताच तुम्हाला सांगितलं होतं थोड्या वेळापूर्वी की तुम्ही हे नियम पाठ करा, तुमचे सर्वचे सर्व प्रश्न सुटतील. वूड हॅव प्लस V3 जर एका वाक्यात असेल तर दुसऱ्या वाक्यात काय आलं पाहिजे, हॅड प्लस V3.
काय आलं पाहिजे हॅड प्लस V3. बघा इथे पर्याय कुठे आहे हॅड नोन. आय वुड नॉट हॅव डिस्टर्ब हिम इफ आय हॅड नोन दॅट ही वॉज इल. जर मला माहीत असतं तो आजारी आहे तर मी त्याला डिस्टर्ब केलं नसतं. दोन्ही पण वाक्य भूतकाळात आहेत. असं झालं असतं तर असं केलं असतं. अशा प्रकारे वाक्य आहेत. म्हणजे आपण असं म्हणतो, असं जर आपण म्हटलं इफ आय हॅड नोन, जर मला माहीत असतं यू आर इन माय टाऊन, तू माझ्या टाऊनमध्ये आहेस हे मला माहीत असतं तर मी काय केलं असतं आय वूड हॅव विजिटेड यू. मी तुला भेट दिली असती. असं झालं असतं. सगळं पास्टमध्ये आहे बघा. केलं आहे का नाही माहीत नाही, परंतु भूतकाळातल्या गोष्टी म्हणायच्या की असं झालं असतं, मला माहीत असतं तर मी तुला भेट दिली असती. असं झालं असतं तर असं झालं असतं. हॅड प्लस V3 आल्यानंतर दुसऱ्या वाक्यात वुड हॅव प्लस V3 पाहिजे. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. यू आर हिअर बाय रिक्वेस्टेड काइंडली नॉट टू डॅश युअर प्रोग्राम टू गो टू बॉम्बे. यू आर हिअर बाय रिक्वेस्टेड, तुला रिक्वेस्ट केली जाते. काय रिक्वेस्ट केली आहे की तुझा प्रोग्राम जो आहे तो चेंज करू नको असं म्हटलं आहे. म्हणजे काय येणार बघा, काय येणार या ठिकाणी अल्टर, चेंज, बदल करू नये की कॅन्सल करू नको असं म्हणायचं. कॅन्सल करू नको असं म्हणायचं. चेंज नाही येणार, कॅन्सल करू नको. तुला इथे रिक्वेस्ट करतो आहे आम्ही की तू तुझा मुंबईला जाण्याचा प्रोग्राम कॅन्सल करू नको. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन. दे विल डॅश फ्रॉम दिस प्लेस. काय म्हणायचं आहे ते बघा, ते इथून पळून जातील. रॅन अवे. दे विल रन असं नाही म्हणायचं आहे, तर फ्ली, पळून जातील, हे बरोबर आहे. चला बघूया पुढचा क्वेश्चन. पीपल हु आर मायझरली. मायझरली म्हणजे कोण, कंजूस. जे कंजूस लोक असतात ते काय करतात, बाय नेचर ऑलवेज डॅश मनी, म्हणजे पैसा जपून ठेवतात, साठा करतात. तर काय येणार बघा या ठिकाणी, कोणतं येणार बघा, हे येणार होड, साठा करणे. साठा करणे हे होड आहे, जमाव. हां ओके, हे पण नाही येणार, हे पण नाही येणार. होड, जमा करणे, साठा करून ठेवणे. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन. द बोर्ड ऑफ हायस्कूल अँड इंटरमिजिएट एज्युकेशन UP अलाहाबाद हॅज डॅश कोर्सेस फॉर द स्टुडंट. स्टुडंटसाठी काही कोर्स काय केले त्यांनी प्रिस्क्राईब केले. लावणे, एखादं कोर्स ॲथोराईज करणे, त्याला आपण म्हणतो प्रिस्क्राईब. माय ब्रदर डॅश हीज BA लास्ट इयर. यामध्ये बरेच जण गोंधळ करतात. असं म्हणतात आय हॅव पास्ट BA. हे चुकीचं आहे बघा. आताच्या आता एखादी घटना लगेच पूर्ण झाली असेल तर हॅव वापरता येतं. परंतु ही घटना कधी झाली आहे, खूप गेल्या वर्षी झाली. एक निश्चित घटना वेळ सांगितली, निश्चित वेळ सांगितली. म्हणजे काय असलं पाहिजे, सिम्पल पास्ट असलं पाहिजे, लक्षात ठेवा. असं म्हणायचं आहे आय पास्ट BA, आय कम्प्लिटेड माय एज्युकेशन, असं म्हणायचं आहे बघा. त्यामुळे आय पास्ट, माय ब्रदर पास्ट हीज BA लास्ट इयर असं म्हणायचं आहे. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन. आय होप, हे लक्षात घ्या. होप असेल, बिलीव असेल तर यानंतर नेहमी काय आलं पाहिजे, फ्युचर आलं पाहिजे. लक्षात घ्या, फ्युचर टेन्स आलं पाहिजे. आता बघूया आपण फ्युचर आहे का, इथे सुद्धा नाही आहे, इथे सुद्धा नाही आहे. पण हा परफेक्ट फ्युचर आहे, हा पण नाही येणार. म्हणजे आपण साधा भूतकाळ वर्तमानकाळसुद्धा घेऊ शकतो. आय होप यू विन द प्राईज. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. इफ यू हॅड इन्व्हायटेड हर. आता लक्षात घ्या, पुन्हा हॅड प्लस V3 आलं, हॅड प्लस V3 आलं, तर दुसऱ्या वाक्यात काय आलं पाहिजे, वूड हॅव प्लस V3. सर्व कॉन्सेप्ट क्लिअर होतील बघा. कितीतरी प्रश्न या भागावरती पडलेले आहेत, त्या कॉन्सेप्टवरती आलेले आहेत. काय बघा, वूड हॅव कम. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. येस्टरडे मदर टोल्ड मी डॅश टू माय आंट्स हाऊस. आता काय टोल्ड मी, त्यानंतर काय पाहिजे बघा. टोल्ड हा ऑलरेडी काय झाले, व्हर्ब आले. आता दोन दोन व्हर्ब येत नाहीत, दोन दोन व्हर्ब येणार नाहीत. हे पण व्हर्ब आहे, हे पण व्हर्ब नाही येणार. टू गो इन्फिनिटिव्ह आहे, हे व्हर्ब नाही आहे, हे इन्फिनिटिव्ह आहे. हे येऊ शकतं, हेच येऊ शकतं बघा. एका वाक्यात एकच कर्ता आणि एकच काय असतो, क्रियापद असतो, हे लक्षात घ्या.
त्यामुळे इथे इन्फिनेटिव्ह हे क्रियापद नाही, तर ते आपण इथे घेऊ शकतो. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. व्हेनेवर अंकल कम्स टू सी अस डॅश ही डॅश सम स्वीट्स फॉर अस. जेव्हा ते भेटायला येतात तेव्हा ते काहीतरी घेऊन येतात. मग इथे तुम्हाला वाटेल की विल ब्रिंग घेऊन चालेल का, हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. मग इथे फ्युचर घेऊया मगाशी सांगितल्याप्रमाणे, परंतु तसं वाक्य नाही आहे. व्हेनेवर जेव्हा ते येतात, कंडिशन नाही आहे, जेव्हा ते येतात तेव्हा घेऊन येतात, म्हणून इथे काय पाहिजे, ब्रिंग्स पाहिजे. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. इथे आले बघा कंडिशन. इफ काय पाहिजे इथं, प्रेझेंट टेन्स, आणि दुसऱ्या वाक्यात काय पाहिजे, सिम्पल फ्युचर पाहिजे. आहे का बघा, यू विल गेट अ कप ऑफ टी. जर तू 25 पैसे दिले तर तुला 1 कप चहा मिळेल. बघा कोणता पर्याय आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सचा, पे. ओके, काही जणांना असं वाटेल जर तू पैसे दिले म्हणजे विल पे, इथे सुद्धा विल येईल, 2 विल येणार नाहीत बघा. सिम्पल प्रेझेंट एक वाक्य आणि सिम्पल फ्युचरचं एक वाक्य, तुम्हाला तिन्हीच्या तिन्ही कंडिशन सांगितलेल्या आहेत. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन. ही हॅड नंतर काय पाहिजे, V3 पाहिजे. साधा सोपा प्रश्न आहे. चला पुढे बघूया. द जज डॅश ऑल मॅटर्स अँड गेव डिसिजन. जजनी सर्व मुद्दे काय केले, परीक्षण केलं, त्याचं वेंट थ्रू नाही आहे, स्टडी नाही केलं, त्याचा अभ्यास केला, परीक्षण केलं आणि डिसिजन दिला. त्यानंतर बघा काय विचारले, अंडरलाईन वर्डचं पार्ट ऑफ स्पीच. वॉन्ट काय येणार आहे बघा, वर्ब. काय येणार आहे, वर्ब येणार आहे. ही बिहेव्स ॲज इफ. ॲज इफचा अर्थ लक्षात घ्या आधी. ॲज इफ म्हणजे मराठीत म्हणतो ना जणू काय. जणू काय स्वतःला अप्सराच समजते, जणू काय स्वतःला बिग बॉसच समजतो, जणू काय तो स्वतः बॉस असल्यासारखं. म्हणजे पुढे येणारं सेंटेन्स काय पाहिजे, इमॅजिनरी सेंटेन्स पाहिजे. काय पाहिजे, इमॅजिनरी सेंटेन्स. बघा कुठे इमॅजिनरी आहे, इज तर इमॅजिनरी नाही आहे, वॉज इमॅजिनरी नाही आहे, कुड इमॅजिनरी नाही आहे, वेअर वापरतो आपण इमॅजिनरीला. आता जे का आपण सेंटेन्स बघितलं, इफ आय वेअर अ किंग, इफ आय वेअर अ बर्ड. वेअर कशासाठी वापरतो, इमॅजिनरी सेंटेन्स दाखवण्यासाठी. चला पुढे बघूया. ही विल नॉट कम, तो येणार नाही, म्हणजे इकडे काय पाहिजे, सिम्पल प्रेझेंट पाहिजे. आय थिंक. सिम्पल फ्युचर आला तर आपल्याला सिम्पल काय पाहिजे, प्रेझेंट पाहिजे. इथे तर भूतकाळ आहे नको, इथे पण नकारार्थी वाक्य आहे ते नको, इथे तर कदाचित म्हटलं आहे हे पण नाही येणार. चला पुढचा क्वेश्चन बघूया. अ गुड फ्रेंड शुड नॉट. एक चांगला मित्र काय करणार नाही, जेव्हा गरज असेल तेव्हा सोडून जाणार नाही. बरोबर आहे, हा पर्याय आहे. आणि शेवटचा प्रश्न बघूया. आय विल सी यू. आय विल सी यू काय आले बघा, सिम्पल फ्युचर आले, सिम्पल फ्युचर. आणि सिम्पल फ्युचरच्या जोडीला काय पाहिजे, सिम्पल प्रेझेंट पाहिजे. बघा वाक्य कोणतं, सिम्पल प्रेझेंट. विल कम तर फ्युचर आहे, शॅल कम फ्युचर आहे, आय एम कमिंग तर येणार नाही, काय बघा कम. आय विल सी यू व्हेन आय कम टू बॉम्बे. अशा प्रकारे आपण वर्बचे 50 प्रश्न घेतलेले आहेत. असेच आपण अजून 3 पार्ट घेणार आहोत, म्हणजे टोटल 200 प्रश्न वर्बचे घेणार आहोत. आणि वर्ब हा जर तुमचा टॉपिक क्लिअर झाला तर तुमचं सर्वचे सर्व ग्रामर आपोआपच क्लिअर होईल. आणि ह्या भागावर खूप सारे प्रश्न सगळ्या परीक्षांमध्ये विचारले जातात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. एक निदान आपल्या एका मित्राला तरी शेअर करा. आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.